श्री स्वामी समर्थ. षोडशोऽध्यायः. श्री गणेशाय नमः. भक्तजनतारणार्थ यतिरूपे श्री दत्त भूवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यांत श्रेष्ठ स्वामी सूत ऐकता त्याचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरांत हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नौकरीने. कोकणां प्रति राजापूर कोकण प्रांती राजापूर तालुक्यांत इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यांत तोटा आला तयांसी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भाव धरोनी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसांत मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन. यासी 7 दिवस झाले काही अनुभवाना आले. तो नवल एक वर्तले ऐका चित्त देऊनी. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावूनी पंडितांप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी. फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेला आमच्या. तेव्हा पंडित बोलले आम्हालाही काही कर्ज झाले. निघेल माझे दिवाळे यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊन मालक लिहून देतो पेढीवरी. उभयतांसी ते मानले तत्काळ त्या परी केले. तो नवल एक वर्तले ऐका सादर होनी. अफूचा भाव वाढला व्यापारांत नफा झाला. हे सांगावया पंडितांना मारवाडी आला आनंदे. पंडित ऐकोनी वर्तमान आनंद झाला त्या लागून. हरिभाऊ ते भेटून वृत्त निवेदन मग केले. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत. त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. नवस केला तयांसी आता जाऊ आता दर्शनासी. वार्ता ऐकुनी उभयतांसी चमत्कार वाटला. ज्यांनी आपुले मनोरथ पूर्ण केले असती सत्य. ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती. तरी अक्कलकोटा प्रती येतो तुमच्या सांगाती. आम्ही पाहून या स्वामी मूर्ती जन्मसार्थक करू की. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. पाहुनी समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊंची वृत्ती. मुख पाहता नयन पाती नलवती तयांची. तेव्हा समर्थे तयासी शिवराम मारुती ऐसी. नामे दिदली त्रिवर्गासी आणिक मंत्र दिदले. पंडिता राम म्हटले गजानना शिवराम दिदले. मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले. तिघांसी 3 श्वान दिदले. मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे. तेव्हा त्याच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रींनी दिदला. तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक. आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं. सर्वदेव नमस्कारं केशवं प्रति गच्छति. संतोषले त्याचे मन. मग पंडितांजवळ घेऊन एक मंत्र उपदेशोन केले पावन तयांते. श्लोक. इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहुनी. त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्या लागोनी. त्यांच्या पादुका बनवोनी येथे आणाव्या सत्वर. स्वामी सन्निध काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने. हरिभाऊंचे तनमन स्वामी चरणी दृढ जडले. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग ऐसे अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जाव्या. आज्ञा मिळता तयांसी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. व्यवहारी वर्तता स्वस्थता नसेची चित्ता. गोड न लागती संसार वाटता
चैन नसे क्षणभरी. असो पुढे त्रिवर्गांनी चांदीच्या पादुका करवोनी अर्पावया स्वामी चरणी आले अक्कलकोटाते. भक्तजनांचा कैवारी पाहून या डोळे भरी माथा ठेविला चरणावरी बहुत अंतरी सुखावले. चांदीच्या पादुका आणल्या त्या श्रीचरणी अर्पण केल्या. समर्थे आदरे घेतल्या पायी घातल्या त्याच वेळी. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसपर्यंत देखा. पायी वागवी भक्त सखा दिधल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्थ सन्निध येवोनी दर्शन घेवोनी श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती तू माझा सुत झालासी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोनी. मग छाटी कफनी झोळी समर्थे तयांची दिदली ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊंचे करी. म्हणती जाऊन सागर तिरी किल्ला बांधून राहावे. धरू नको आता लाज उभार माझा यशध्वज. नको करू अन्य काज जनभजना लावावे. जाऊन आता सत्वर लुटवी आपुला संसार. लोभ मोह अणुमात्र चित्ती तुवान धरावा. आज्ञा ऐकोनिया ऐशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी. सद्गुरुने मस्तकी हस्त ठेविता झाले ज्ञानवंत. धन्य धन्य ते स्वामी सुत धन्य स्वामी दयाळ. सद्गुरुचा उपदेश होता तात्काळ गेली भव्यव्यथा. उपरती झाली चित्ता षड्विकार निमाले. बहुत गुरु जगी असती नाना मंत्र उपदेशती. द्रव्य प्राप्ती स्तव निश्चिती ढोंग माजविती बहुत. तयांचा उपदेश न फळे आत्मरूपी मन नवळे. सत्य ज्ञान काही न कळे मन न चळे प्रपंची. त्यांसी न म्हणावे गुरु ते केवळ पोट भरू. भवसागर पैलतरू उतरतील ते कैसे. तैसे नव्हेची समर्थ जे परमेश्वर साक्षात. मस्तकी ठेविता वरदहस्त दिव्य ज्ञान शिष्यांते. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणांसी बोलाविले. संकल्प करोनी ठेविले तुळसी पत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नावे त्याची कांता. ती करी बहुत आकांता घेत उर बडवोनी. म्हणे जोडून या कर लुटविता तुम्ही संसार. हा नव्हे बरवा विचार दुःख लागेल भोगावे. आजवरी अब्रूने दिवस काढले आपण. परी आता अवलक्षण आपणा काय आठवले. हासतील सकल जन धिक्कारातील पिशुन. उपास पडता कोण खावया ते घालिल. अल्पवयी आपणासी बुद्धी सुचली हे कैसी. त्यागोन या संसार सुखासी दुःख डोही का पडता. संसार सुख भोगोन पुढे येता वृद्धपण. मग करावे मोक्ष साधन सेवावे वनथ पार्थ. आपल्या वडिलांची थोरवी मना माझी जाणावी. त्यांची कीर्ती मळवावी उचित नसे आपणा. तुम्ही संसार सोडोनी जाऊनी बसाल जरी वनी. तरी मग सांगा कोणी मज लागी पोसावे. माझे करिता पाणी ग्रहण अग्नी ब्राह्मण साक्ष ठेवून. आपण वहिली असे आण स्मरण करावे मानसी. तुम्ही म्हणाल मजसवे तुही घरदार सोडावे. मजसमास गमे फिरावे भिक्षा मागत घरोघरी. तरी संसार सुखासक्त मी असे जी. सत्य सत्य संसारी मनविरक्त माझे न होय कदाही. आता जरी आपण संसार टाकीला लुटोन. हे केले महत्पुण्य ऐसे कोण म्हणेल. कुटुंबा उपवासी मारावे सर्वस्व धर्म करावे. यासी काय पुण्यकर्म म्हणावे पाप उलटे होतसे. विनविते जोडोनी कर अद्यापि स्वस्थ करा अंतर. आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारे करीतसे तियेचे. परितारेच्या चित्तांत षड्रिपू होते जागत. संसाराचे मिथ्यत्व तिये लागी कळेना. आशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासना या डाकिनी. त्यांनी तिसला झडपोनी आपणाधीन केलेंचे. त्या योगे सद्विचार तियेसी न सुचे अणुमात्र. धरून या दुराग्रह स्वामी सुता बोधितसे. षड्विकार त्यागोनी रतला जो स्वामी चरणी. दृढ निश्चय केला मनी संसार त्याग करावा. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. तिये दिसले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिधले होते. त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाठी पुर्यांत त्या समयी मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होऊनी गोसावी मठा माझी राहिले. धन्य धन्य ते स्वामी सुत गुरुवात नेने झाले विरक्त. परिजन त्याते निंदित नाना दोष देवोनी.
पूर्वजन्मी तप केले त्याचे फळ प्राप्त झाले. सद्गुरु चरणी विनटले सर्व फिटले भवदुःख. धन्य धन्य स्वामी माऊली सुतावरी कृपा केली. त्यांच्या करुणेची सावली विष्णू शंकरावरी असो. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त परिसोत षोडशाध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभं भवतु.